मनापासून स्वागत आहे. उन्हाळ्यात थंडगार काहीतरी खायची इच्छा होते ना. आज आपण कोवळ्या खोबऱ्याच्या मलईपासून जबरदस्त आईस्क्रीम बनवणार आहोत. तेही अगदी सोप्या पद्धतीने. आपण साधारणपणे खोबऱ्याचं पाणी पिऊन ही मलाई फेकून देतो, पण आज ह्याच मलईचा असा उपयोग पाहून आश्चर्यचकित व्हाल. मशीन नाही, क्रीम नाही, अगदी कमी साहित्यामध्ये घरच्या घरी इन्स्टंट आईस्क्रीम. चला तर मग जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. तर यासाठी हे शहाळ्यातलं पाणी पिल्यानंतर किंवा आपण पाणी सुद्धा यातलं वापरू शकतो. तर असं कोवळा नारळ घ्यायचा आहे आणि या कोवळ्या नारळाचं पाणी आपण काढून ठेवायचं आहे, कारण पाणी सुद्धा आपण याचा उपयोग करणार आहोत. जर तुम्ही पाणी पिऊन यात शहाळ्याची जर अशी मलई शिल्लक राहिली तर त्याचा सुद्धा आपण आईस्क्रीम बनवू शकतो. तर अशा प्रकारे ही मलई आपण काढलेली आहे. पुन्हा आणखी एक मी कोवळा नारळ घेतलेला आहे. यासाठी शक्यतो कोवळाच नारळ वापरा, जून वापरला नाही तरी चालेल. यामध्ये जे पाणी असतं ते पाणी सुद्धा आपल्याला लागणार आहे, म्हणून हे पाणी सुद्धा आपण काढून साईडला ठेवून द्यायचं आहे. आता एकदम कोवळी मलई असेल तर त्याला पाटील काळं असं नसतं, त्यामुळे ती तशीच वापरायची आहे. परंतु असं जर थोडंसं जाडसर खोबरं असेल, कोवळच आहे परंतु थोडंसं जाडसर आहे, तर यासाठी आपण याची पाठीमागची जी काळी पाट असते ती आपण काढून घ्यायची आहे. फक्त पांढरा भाग घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे एकदम बारीक पातळ असे काप करून घ्यायचे आहेत. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जे खोबरं आहे हे घालायचं आहे, मलई पण घालायची आहे आणि याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. पण पेस्ट बनवताना या ठिकाणी आपण पाणी किंवा दूध न वापरता जे नारळाचं आपण शहाळ्याचं पाणी काढलेलं होतं, हे पाणी थोडं थोडं वापरून आपण याची एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर या ठिकाणी एवढं पाण्यामध्ये आपली ही छान अशी पेस्ट तयार झालेली आहे. जर समजा तुमच्या नारळात पाणी जास्त नाही निघालं तर तुम्ही या ठिकाणी थोडंसं दूध वापरून परंतु एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता आपण यामध्ये काहीशी घटक ॲड करणार आहोत. तर या ठिकाणी 1 कप दूध घेतलेलं आहे. आता या दुधामध्ये आपण अर्धा कप मिल्क पावडर टाकायची आहे आणि 1 टेबलस्पून या ठिकाणी कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे. हे दूध जे आहे ते म्हणजे फ्रीज लावलेलं नसावं किंवा जास्त गरम पण नसावं, तर रूम टेम्परेचरचं हे दूध असावं, म्हणजे यामध्ये अशा गुठळ्या बनणार नाहीत. तर गुठळ्या न होता हे छान असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त थंड दुधामध्ये सुद्धा कॉर्नफ्लॉवर लवकर मिक्स होत नाही आणि जास्त गरम असेल तरी सुद्धा लगेच गुठळ्या तयार होतात. तर अशा प्रकारे हे मिक्स केल्यानंतर आपण आता एका जाडसर बुडाच्या पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये, पॅनमध्ये हे काढून घेऊया आणि याला फक्त आपण आता एक उकळी मारायची आहे. अगदी आटवत बसायचं नाही आपल्याला. फक्त एक साधारण एक उकळी आणायची आहे, म्हणजे हे दाटसर असं येतं. या ठिकाणी पाहू शकता आपल्या आता दुधाला उकळी येत आहे. तोपर्यंत अजूनही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. तर हे पाहू शकता आपलं असं लगेच उकळी आल्या आल्या हे घट्टसर दाटसर असं झालेलं आहे. आता हे आपण थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे. आता एक जाड बुडाची कढई घ्यायची आहे. यामध्ये अर्धा कप आपण साखर टाकायची आहे आणि ही साखर पूर्ण आपण मेल्ट होऊ द्यायची आहे. गॅस एकदम मंद आचेवरती ठेवायचा आहे. यामध्ये पाणी वगैरे आपण अजिबात काहीही वापरायचं नाही. तर या ठिकाणी पाहू शकता बिना पाण्याचे सुद्धा आपल्या या ठिकाणी साखरेचा असा प्रकारे पाक तयार होतो. तर अशा प्रकारे हा पाक तयार झाल्यानंतर हा आपण जी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जी मलई खोबऱ्याची बनवून घेतली होती यामध्ये हा मिक्स करायचा आहे. तुम्ही डायरेक्ट साखर घातली तरी सुद्धा चालू शकतं, परंतु अशा प्रकारे मेल्ट करून घातल्यानंतर एक अप्रतिम अशी टेस्ट येते. अगदी आपण मार्केटमध्ये ज्या प्रमाणे आईस्क्रीम खातो तशा प्रकारे याला कलर सुद्धा आणि टेस्ट सुद्धा एक वेगळी येते. आता हे थंड झालेलं जे दूध आहे आपलं, हे सुद्धा आपण या मिक्सरच्या भांड्यामध्येच मिक्स करायचं आहे. किती दाटसर आला आहे पाहू शकता. यामुळे आपल्याला जास्त गॅस सुद्धा आटवण्याची गरज नाही. तर या ठिकाणी एक अर्धा कप मी दुधावरची जी साई असते ही थोडीशी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे. घट्टसर अशी साई याची मिक्सरला फिरवल्यामुळे छान अशी क्रीम तयार झालेली आहे. आता ही सुद्धा आपण यामध्ये मिक्स करायची आहे. यामध्ये थोडंसं जायफळ आणि वेलचीची पावडर टाकायची आहे
आणि थोडंसं अर्धा टेबलस्पून या ठिकाणी इसेन्स वापरलेला आहे. तुमच्याकडे कोणतंही इसेन्स असेल तर तुम्ही वापरू शकता. या ठिकाणी आपण आता पुन्हा हे मिक्सरमधून छान असं फिरवून घेतलेलं आहे. या ठिकाणी पाहू शकता किती छान असं आपलं आता हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण आपल्या घरामध्ये काही प्लास्टिकचे डबे असतील किंवा चहाचे कप वगैरे असतील, तरी त्यामध्ये किंवा तुमच्याकडे काहीच नसेल तरी स्टीलचा डब्बा जरी असेल तरी सुद्धा चालेल. यामध्ये असं हे मिश्रण ओतायचं आहे. याला झाकण लावायचं आहे किंवा प्लास्टिकचा कव्हर लावून तुम्ही हे फ्रीजरमध्ये अगदी बर्फाच आपला तयार होतो त्या ठिकाणी आपण ठेवायचं आहे. एक 8 तासामध्ये आपलं हे आईस्क्रीम छान असं तयार होतं. या ठिकाणी पाहू शकता एक 10 तास मी हे आईस्क्रीम बनवण्यासाठी ठेवलं होतं फ्रीजरमध्ये. तर आपलं आईस्क्रीम छान असं हे बनून तयार झालेलं आहे. तर नक्की अशा प्रकारे तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करून पहा आणि तुमचा फीडबॅक नक्की कमेंटमध्ये कळवा. शिवाय कोणत्या भागातून तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.